डिअर स्टुडंट्स, आपण एक 8 ते 10 दिवस मधामध्ये व्हिडिओज नाही केले, लेक्चर नाही घेतले. त्याचं कारण असं होतं की माझी तब्येत थोडी बरी नव्हती. पण आता आपण 3rd चॅप्टर पासून सुरुवात करतोय. आपण प्रत्येक चॅप्टरचं म्हणजे फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरचे लास्टचे एक्सरसाइज सोडवून दिल्या. का? कारण ज्यावेळेस आपलं लॉकडाऊन ओपन होईल त्यावेळेस आपण ते फेस टू फेस शिकणार आहेत आणि ते थोडे इम्पॉर्टंट आहेत आणि असं जनरल ते लक्षात येणार नाही. त्यासाठी आपण ते मुद्दाम स्किप केले आणि लॉकडाऊन उघडल्यानंतर आपल्याला काही शिकायला भेटलं पाहिजे फेस टू फेस. राहिला प्रश्न, मी 3रा चॅप्टर चालू करतोय. सर्वांनी थोडं लक्ष द्यायचं. 3रा चॅप्टर खूप सोपा आहे आणि आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून याचे पूर्ण मार्क्स मिळतील त्याची काळजी घ्यायची. खूप सोपा चॅप्टर आहे, खूप म्हणजे सहजरित्या याचे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला फक्त ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे याला सॉल्व्ह करू शकता. बघा 3rd चॅप्टर काय सांगतो आपला. आपल्या 3rd चॅप्टरचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो एपी. काय म्हणतो आपण त्याला? एपी म्हणतो. त्याला मराठीमधला अंकगणितीय श्रेणी. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन शॉर्टकट मध्ये एपी. आंध्र प्रदेश नाही, एपी मीन्स दॅट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय अरिथमॅटिक प्रोग्रेशन? इन ए सिक्वेन्स द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive terms is constant is called as AP. The constant difference is called as common difference. It is denoted by small d and first term is denoted by small a or t1. सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली असणार, एक अशी सिक्वेन्स दिलेली असणार आणि त्या सिक्वेन्स मधल्या प्रत्येक नंबर मधला जो डिफरन्स आहे, एक सिक्वेन्स दिलेली असणार आणि त्या सिक्वेन्स मधल्या प्रत्येक नंबर मधला जो डिफरन्स आहे तो कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे. कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट. मग त्या प्रत्येक नंबर मधला जो डिफरन्स आहे तो जर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस आपण त्या सिक्वेन्सला काय म्हणतो? एपी म्हणतो. काय म्हणतो? एपी म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. मग ही जी काही सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स एपी आहे का? इज अन एपी ऑर नॉट? ही एपी आहे का? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? तर आपण चेक करूया. या दोन्ही मधला डिफरन्स कितीचा आहे? 2चा. याच्यातला 2, याच्यातला 2. बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रत्येक नंबर मधला प्रत्येक नंबर मधला जो डिफरन्स आहे तो कितीचा आहे? 2चा आहे डिफरन्स. आणि तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. त्यामुळं या दिलेल्या सिक्वेन्सला काय म्हणायचं? एपी म्हणायचं. म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स दिलेले असणार आणि त्या सिक्वेन्स मधल्या 2 नंबर मधला जो डिफरन्स आहे, आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली असणार आणि त्या सिक्वेन्स मध्ये ज्या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, टर्म्स आहेत, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कसा पाहिजे? सारखा पाहिजे. तर त्याच वेळेस आपण त्याला म्हणतो कॉमन डिफरन्स. आणि ज्यावेळेस कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्याच वेळेस आपण त्या सिक्वेन्सला एपी म्हणतो. ओके. आणखीन एक जर एक्झाम्पल घ्यायला गेलं, जर एक एक्झाम्पल घ्यायचं झालं आपल्याला तर बघा, सपोज मी इथे लिहितोय 1, 3, 5, 7, 9 अँड सो ऑन. आता मला सांगा ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स एपी आहे का? यस आहे. का? याच्यातला डिफरन्स कितीचा आहे? 2. याच्यातला 2, याच्यातला 2, याच्यातला 2. ह्या प्रत्येकामधला डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. मग इथे लिहिता वेळेस आपण लिहिणार द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत. The difference between two consecutive terms, difference between two consecutive terms is constant, that is 2. So therefore the sequence is an AP. दिलेली सिक्वेन्स ही काय? AP आहे. कारण या प्रत्येकामधला डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. ओके. याला आपण म्हणतो AP. आणि आपल्याला जी काही AP दिलेली असते लक्षात घ्या. आता मी सांगितल्याप्रमाणे 4, 8, 12, 16, 20, 24 अँड सो ऑन. आता मला सांगा ही सिक्वेन्स एपी आहे का? यस आहे. का? कारण या प्रत्येकामधला डिफरन्स कितीचा आहे सांगा बरं? 4चा आहे. बरोबर आहे हो की नाही? 4, 4, 4, 2, 8, 4, 3, 12, 4, 4, 16 म्हणजे प्रत्येकाचा डिफरन्स कितीचा आहे बघा ना आपल्यामध्ये? 4चा आहे. त्यामुळे ह्या दिलेल्या सिक्वेन्सला काय म्हणायचं? इज अन एपी. काय म्हणायचं? इज अन एपी. तर ह्या सिक्वेन्स मध्ये स्टार्टिंगला जो नंबर दिलेला असतो दॅट इज युअर फर्स्ट टर्म.
दॅट इज युअर फर्स्ट टर्म. ओके, मग आपण त्याला कशामध्ये जनरेट करतो बाळांनो? स्मॉल ए किंवा T1 मध्ये रिप्रेझेंट करतो त्याला. सो आपल्याला जी सिक्वेन्स दिलेली असते त्याच्यामधला पहिला जो नंबर दिलेला असतो त्या पहिल्या नंबरला आपण काय म्हणतो? फर्स्ट टर्म, आणि त्याला आपण डिनोटेट करतो स्मॉल ए किंवा T1 मध्ये. आणि ह्या प्रत्येकामधला डिफरन्स किती आहे सांगा बरं? 4 आहे. मग या प्रत्येकामधला जो कॉमन डिफरन्स आहे तो 4 आहे, तर त्या कॉमन डिफरन्सला आपण रिप्रेझेंट करतो स्मॉल डी मध्ये. सो इथे दिलेलं आहे बघा, द कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय स्मॉल डी अँड द फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए ऑर T1. सो फर्स्ट टर्मला आपण ए मध्ये रिप्रेझेंट केलं आणि कॉमन डिफरन्सला आपण डी. त्याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं वागांनो? प्रत्येकामध्ये 4. ओके, तर तुम्हाला 1 मार्काला किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. दिलेले कोणती खालीलपैकी कोणती सिक्वेन्स ही एपी आहे? इफ इट इज इफ इट इज अन एपी देन फाइंड इट्स कॉमन डिफरन्स, म्हणजे त्याच्यातला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करा. ओके, तर काहीच नाही, लक्षात ठेवायचं. एपी म्हणजे काय? तर ज्या 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्या 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट पाहिजे. 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कसा पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. तर त्याच वेळेस त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? एपी म्हणतो. आणि फर्स्ट टर्मला आपण स्मॉल ए मध्ये रिप्रेझेंट करतो आणि कॉमन डिफरन्सला आपण स्मॉल डी मध्ये रिप्रेझेंट करतो. ह्या गोष्टी डोक्यामध्ये सेव्ह करायच्या. आणखीन एकदा बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. इन ए सिक्वेन्स the difference between any two consecutive terms is constant is called as AP. Okay, the constant difference is called as common difference and it is denoted by small d and the first term is denoted by small a or T1. Okay, तर हे झालं आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचं बेसिक. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 3.1 आपण पाहतोय आता. खूप सोपा आहे 3.1. याच्यातला आपल्याला 3.1 मधला एक तरी क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. क्वेश्चन फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. दिलेल्या सिक्वेन्सेस पैकी कोणती सिक्वेन्स ही एपी आहे? क्वेश्चन मार्क. म्हणजे पहिला क्वेश्चन इथपर्यंत कोणती सिक्वेन्स ही एपी आहे हे सांगा. इफ दे आर एपी, जर ते एपी असतील, फाइंड द कॉमन डिफरन्स. आता बघा, मला सांगा सिक्वेन्स एपी कधी असते? ज्या वेळेस त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कसा असतो? कॉन्स्टंट. सिक्वेन्स मधला जो डिफरन्स आहे तो कसा असतो? कॉन्स्टंट. तर त्यावेळेस आपण त्या सिक्वेन्सला काय म्हणतो? एपी. मग ह्यांनी जर समजा फक्त एवढा प्रश्न घेतला असता तरी चालला असतं, पण यांनी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिले. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. कोणती सिक्वेन्स एपी आहे? इफ दे आर एपी, फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स काढल्याशिवाय ती एपी आहे का नाही हे सांगताच येत नाही ना आपल्याला. मग याचा अर्थ यांनी सांगितलं, म्हणजे यांनी सांगितलं कॉमन फाइंड द कॉमन डिफरन्स, यांनी सांगितलं अथवा सांगितलं काही फरक पडत नाही. इतका क्वेश्चन असेल तरी हे फाइंड आउट करणे आणि नसेल तरी आपल्याला फाइंड आउट करण्याचं आहे. तर बघा, दिलेली सिक्वेन्स काय? सर्वात पहिले आपण चेक करूयात. आणि दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे कशावर ठरवतो आपण? ज्यावेळेस कॉमन डिफरन्स म्हणजे डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्यावेळेसच आपण त्या सिक्वेन्सला एपी म्हणतो. इथं लिहितोय मी गिवन सिक्वेन्स. ओके, गिवन सिक्वेन्स काय? 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. हिअर फर्स्ट टर्मला आपण म्हणलो होतो ए ला किंवा T1 ला. इथं लिहितोय आपण T1 इज इक्वल्स टू 2, T2 इज इक्वल्स टू 4, T3 इज इक्वल्स टू 6 आणि T4 इज इक्वल्स टू 8. ओके, हे लिहून काढला आपण. मग आता त्याच्यातला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. सेकंड मधनं फर्स्ट मायनस करा, थर्ड मधनं सेकंड मायनस करा आणि फोर्थ मधनं थर्ड मायनस करा. बोला काय करणार इथं? T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे? 4 मायनस 2, आन्सर इज 2. बोला इथं काय करणार? T3 मायनस T2, T3 मायनस T2, 6 मायनस 4, आन्सर इज 2. T4 मायनस T3 म्हणजे 8 मायनस 6, आन्सर इज व्हॉट? 2. ओके, मला सांगा या सर्व मधला कॉमन डिफरन्स कसा आलेला आहे? कॉन्स्टंट. बरोबर आहे. मग इथे लिहायचं सो देअरफॉर the difference between two consecutive terms
two consecutive terms, the difference between two consecutive terms. आता बघा ही दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का नाही, गिवन सिक्वेन्स लिहून काढली आपण, नंतर त्या प्रत्येकाला नाव दिलं T1 T2 T3 आणि T4 टर्म्सला, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म, टर्म मीन्स दॅट टी रिप्रेझेंट केले. डिफरन्स काढायचा आहे T2 T1 T3 T2 T4 T3. सर्वांचा डिफरन्स कसा आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स the difference between two consecutive terms is constant. Is what? Constant. बरोबर आहे. मग इथे लिहितोय मी, so therefore it is AP. It is काय? AP. It is AP and common difference. सांगा बरं इथे common difference किती आहे? It is AP and common difference is equals to किती मिळतो? 2. संपलं सोल्युशन. म्हणजे पहिले गिवन सिक्वेन्सला टर्म्सला नाव द्या, नंतर डिफरन्स काढून घ्या आणि पहिले हे वाक्य पाठच करून ठेवायचं. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट किंवा इज नॉट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट नसेल तर नाही, असेल तर आहे. आणि लिहायचं इट इज एपी अँड द कॉमन डिफरन्स इज इक्वल्स टू 2. ओके. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. सेकंड क्वेश्चन आहे म्हणजे त्याच्यातलाच आपण चेक करतोय की दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का नाही. तर बघा थोडं व्यवस्थित. सोल्युशन given sequence काय दिलेली given sequence 2, 5/2, 3, 7/2 and so on. Okay, here लक्ष द्या. here value of T1 ची value 2, T2 ची value 5/2, T3 3 आणि T4 7/2. ओके. नंतर आता कॉमन डिफरन्स काढायचा आहे. सो देअरफॉर कसं करणार सांगा. T2 T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. 5/2 मायनस T1 ची व्हॅल्यू 2. भागाकारात काही नाही म्हणजे 1 आहे. 5 1 5 मायनस 2 2 4 भागिले 2 1 2. 5 मधने 4 गेला 1 भागिले 2. T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. 3. T2 ची व्हॅल्यू किती आहे 5/2. ओके. मग आता इथे सबट्रॅक्शन होऊ शकत नाही, म्हणजे डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे 1. 3 2 6 मायनस 5 1 5 भागिले 2 1 2. 6 मधनं 5 गेला 1 भागिले 2. T4 मायनस T3. T4 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. 7/2 मायनस T3 ची व्हॅल्यू किती आहे 3. डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे 1. 7 1 7. 3 2 6 भागिले 2. 7 मधनं 6 गेला 1 भागिले 2. ओके. मग बघा बरं प्रत्येकाचा डिफरन्स कसा आलेला आहे. कॉमन आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. सो देअरफॉर द डिफरन्स बिटवीन टू consecutive terms, the difference between two consecutive terms is what? Constant. Is what? Constant. बरोबर आहे. So therefore it is an what? AP. It is an AP and common difference is what? Common difference. सांगा बरं common difference किती आहे. किती आहे प्रत्येकामधला कॉमन डिफरन्स 1/2. नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट लगेच बघा. सेकंड वन. आता मी जे अवघड आहेत ना ते तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. हे सोपे तुम्ही सॉल्व्ह करा, कारण हे सिक्वेन्स आहेत हे एवढे अवघड नाहीये. याला उभं खेळत बसण्यात ते अर्थ नाहीये ना. -10 -6 -2 2. ओके. सो काय करणार आपण. सोल्युशन गिवन सिक्वेन्स काय दिलेले. -10 -6 -2 2. ओके. हियर
value of t1 minus 10, value of t2 minus 6, value of t3 minus 2 and value of t4 2. राइट. आता काय करणार, हे झाले व्हॅल्यूज. ओके, कॉमन डिफरन्स बघा, t2 minus t1, t2 ची व्हॅल्यू किती आहे -6 minus t1 ची व्हॅल्यू -10 minus 6 minus into minus plus 10, 10 मधनं 6 गेले 4, t3 minus t2, t3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं -2, t2 ची व्हॅल्यू -6. हे बघा व्हॅल्यू कधी मायनस मध्ये आली की अशी ब्रॅकेट मध्ये ठेवून टाकायची स्टार्टिंगला, म्हणजे त्याच्या अगोदर प्लस किंवा मायनसचं साइन असेल, प्लस किंवा मायनस साइन असेल इथे, आणि येणारा नंबर हा मायनस मध्ये असेल त्याला कधी पण ब्रॅकेट मध्ये ठेवायचं. हे -2 आहे तिथेच ठेवलं, मायनस इंटू मायनस प्लस 6, 6 मधनं 2 गेले 4, t4 minus t3, t4 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं, t4 किती आहे 2 minus t3, बोला t3 -2, 2 आहे तिथे मायनस मायनस प्लस 2 म्हणजे आन्सर 4. बघा प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स कसा येतोय, कॉन्स्टंट. सो देयरफॉर द कॉमन, सो देयरफॉर कलिनर आपण, सो देयरफॉर द difference between two consecutive terms is constant. Is what? Constant. बरोबर आहे, constant. So therefore it is an AP and common difference is what? 4. ओके, चला आता लगेच नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 4 पहा. आपण हे दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही ते चेक करतोय. गिवन मध्ये काय दिलेलं आपल्याला, गिवन सिक्वेन्स 0.3, 0.33, 0.333 and so on. Okay, so here value of t1 ची व्हॅल्यू 0.3, t2 ची व्हॅल्यू आहे 0.33, t3 ची व्हॅल्यू आहे 0.333. ओके, हे झालं. आता काय करणार सांगा, कॉमन डिफरन्स चेक करायचा आहे, t2 minus t1, t2 ची व्हॅल्यू 0.33 minus t1 ची व्हॅल्यू 0.3. आता पॉइंटचं सबट्रॅक्शन कसं करायचं लक्षात घ्या, सर्वांनी व्यवस्थित बघा. 0.33 मधनं -0.3 सबट्रॅक्ट करायचे तर. ओके, म्हणजे ह्याच्यानंतर काहीच नाही, म्हणजे किती घ्यायचं 0. मग काय करणार, ह्याच्यात नाही जात नाही, हे 3 आहे तिथेच राहिले, 3 मधनं 3 गेले 0 आणि 0चं 0, म्हणजे उत्तर काय मिळालं सांगा बरं इथं 0.03. कधी पण पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. ओके, नेक्स्ट वन बघा. आता काय करणार आपण, t3 minus t2. ओके, t3 minus t2, t3 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0.333 minus 0.33 is equals to, बघा आता कसं करणार आपण याला कॅल्क्युलेट. 0.333 मायनस पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे 3 आणि परत एक 0 घ्यायचं इथं वाटलं असं नाही, म्हणजे 0 लास्टला इथं काहीच नसतं म्हणजे 0 घ्यायचं. हे 3 आहे तिथेच ठेवलं 0 0 0, म्हणजे उत्तर काय मिळालं 0.003. ओके, सगळ्यात जास्त लेटर इथे कन्फ्युज होतात हे पॉइंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये. ओके, आता बघा बरं, इथं आलं 0.03, इथं आलं 0.003, हे सारखं आहे का नाहीये, इथं लिहायचं. सो देयरफॉर difference between two consecutive terms is not constant. So therefore it is not an AP. ओके, आता याचा अर्थ एपी नाही म्हणजे याचा कॉमन डिफरन्स निघणार का, ऑफकोर्स ते नाही निघणार, कारण नाहीच आहे ना कॉमन डिफरन्स, त्यामुळे संपलं, तेच संपलं. आता हे बघा, याच्यामध्ये ना काही क्वेश्चन सोपे येतात
जे की मी तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 8 तुम्ही सॉल्व्ह करायचे तर मी 6, 7 हे सॉल्व्ह करून देतो. ओके, बघा 6 नंबरचं लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 6 मध्ये -1/5 -1/5 -1/5 and so on. ओके, तर आता बघा याला सॉल्व्ह करायचं कसं करणार आपण. सोल्युशन गिवन सिक्वेन्स काय दिलेली गिवन सिक्वेन्स -1/5 -1/5 -1/5 and so on. Here T1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. T1 -1/5, T2 -1/5 and T3 -1/5. So T2 minus T1, T2 ची व्हॅल्यू -1/5 मायनस T1 ची व्हॅल्यू मायनस आहे म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये ठेवू. ते -1/5 मायनस मायनस प्लस 1/5 -1/5 प्लस 1/5 आन्सर इज 0. T3 minus T2, T3 minus T2 काय आहे सांगा बरं आता. तर T3 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -1/5 मायनस T2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -1/5. हे -1/5 आणि मायनस इंटू मायनस प्लस 1/5. तर काय आन्सर मिळणार 0. सांगा बरं दोन्हीचा डिफरन्स कसा आहे कॉन्स्टंट. सो देअरफॉर आता मी इथे जास्त लिहित बसत नाही. काय लिहिणार आहे तर the difference between two consecutive terms is constant, so it is an AP and common difference is what 0. Common difference is what 0. आता लगेच पहा क्वेश्चन नंबर 7 थोडा इम्पॉर्टंट आहे. आपण लगेच पाहूया. थोडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायला लागतं याला. 8 नंबरचं पहा आता. क्वेश्चन नंबर 7 बघा. थोडा 7 थोडा वेगळा आहे. थोडं लक्ष द्या 7 कडे व्यवस्थित पहा. 3, 3 plus √2, 3 plus 2 √2, 3 plus 3 √2 and so on. आता ही सिक्वेन्स एपी आहे का नाही ती व्यवस्थित चेक करायची आहे. हा क्वेश्चन 2 मार्काला एक्झामला विचारला जाऊ शकतो. तो बघायचं. गिवन सिक्वेन्स काय दिलेली आहे गिवन सिक्वेन्स सांगा. 3, 3 plus √2, 3 plus 2 √2, 3 plus 3 √2. ओके, ते केलं आपण. आता काय करणार सांगा. हिअर T1 ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 3, T2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 प्लस √2, T3 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 प्लस 2 √2 आणि T4 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 प्लस 3 √2. ओके, आता आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. मग 1 2 3 4 5 म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. काय करणार आपण सांगा बरं. T2 मायनस T1, T2 ची व्हॅल्यू हे बघा इथे दोन्ही प्लस साइन त्याला ब्रॅकेट मध्ये घेऊन टाकायचं. 3 प्लस √2 मायनस T1 ची व्हॅल्यू 3 प्लस √2 मायनस 3 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल. आन्सर काय मिळालं सांगा √2. ते मला ब्रॅकेट काय घेतलं कारण दोन मध्ये प्लसचं साइन आहे ब्रॅकेट घ्यायचं. इथेही मायनसचं साइन असेल आणि इथे जर प्लस मायनस साइन असेल तर त्याला ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. T3 मायनस T2, T3 ची व्हॅल्यू काय सांगा बरं ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 2 √2 मायनस T2 ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये 3 प्लस √2. असं ब्रॅकेट नाही दिले तुमचे मार्क्स कटणार. त्यामुळे ब्रॅकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नाही अदरवाइज सगळेच मार्क गेले आपले हे डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवायचं. ब्रॅकेट खूप महत्त्वाचं आहे. आता ब्रॅकेट काढा 3 प्लस 2 √2 मायनस ने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मायनस इंटू 3 मायनस 3 मायनस इंटू प्लस मायनस √2. दिस प्लस 3 मायनस 3 गेट कॅन्सल. 2 √2 मधनं √2 गेलं. 2 √2 मधनं √2 गेलं. काय राहणार फक्त √2. ओके. T4 मायनस T3, T4 ची व्हॅल्यू किती आहे सांगा ब्रॅकेट 3 प्लस 3 √2
minus 3 plus 2 root 2. Okay, t4 minus t3. 3 plus 3 root 2 minus into 3 minus 3 minus into plus minus 2 root 2. This plus and this minus get cancel. 3 root 2 मधनं 2 root 2 गेलं, 3 मधून 2 गेला, किती राहतो? 1 root 2 राहतो. मग याचा अर्थ बघा, root 2 आणि root 2 हे सर्वांचा कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. सो देयरफॉर द difference between two consecutive terms is constant. Okay, so therefore it is an AP and common difference is root 2. Okay, आता उरलेले जे दोन क्वेश्चन आहेत तुम्हाला होमवर्क दिलेले 5 आणि 8 नंबर ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. ओके, आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर सेकंड पहा. राइट एन एपी whose first term is a and common difference is d in each of the following. आता आपल्याला राइट एन एपी म्हणजे आपल्याला काय तयार करायचंय? एपी तयार करायचंय, अरिथमेटिक प्रोग्रेशन, ती सिक्वेन्स तयार करायची आणि आपल्याला दिलेली फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. म्हणजे आपल्याला क्वेश्चन असा आहे, राइट एन एपी whose first term a and common difference is d in each of the following. म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार करायचं आहे, त्याची सिक्वेन्स तयार करायची. कशी करणार बघा, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला असताना एपी तयार करायचंय. आतापर्यंत दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का नाही हे डिस्कस केलं आपण. म्हणजे जर कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आला तर आपण म्हणायचो की दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे. पण आता आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे, त्याच्यावरून सिक्वेन्स तयार करायची. इथे लिहितोय मी गिवन, काय दिलेले गिवन मध्ये? ए ची व्हॅल्यू 10 आणि डी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 5. ए इज दॅट फर्स्ट टर्म आणि फर्स्ट टर्मला आपण आणखी एका लेटर मध्ये रिप्रेझेंट करतो t1 मध्ये. t1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 10. ओके, सेकंड टर्म फाइंड आउट करायची t2. तर काय करणार आपण याला? t2 फाइंड आउट करायचे, t1 प्लस d करायचं. म्हणजे सेकंड टर्म फाइंड आउट करायचे तर त्याच्या अगोदरची टर्म प्लस कॉमन डिफरन्स त्याच्यात ऍड करायचा. t1 ची व्हॅल्यू आहे 10 प्लस d ची व्हॅल्यू आहे 5. तर किती येणार आहे आन्सर? 15. t3 फाइंड आउट करायचे तर काय करणार सांगा? t2 प्लस d. t2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 15 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे? 5. आन्सर किती मिळणार? 20. t4 तर t3 प्लस d. बोला, t3 ची व्हॅल्यू 20 plus d ची value 5. Answer is what? 25. So therefore the AP is what? बोला first term काय? 10. The first term is the AP is 10, 15, 20, 25 and so on. ओके, तर ह्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला एपी डिस्कस करायचं आहे. सेकंड बघायचं पुन्हा. ए ची व्हॅल्यू आहे -3 आणि डी ची व्हॅल्यू आपल्याकडे 0. ओके, तर काय करणार आपण? सोल्युशन गिवन काय दिलेलं आहे आपल्याला गिवन मध्ये? a is equals to -3 and d is equals to 0. ओके, a ची व्हॅल्यू आणि d ची व्हॅल्यू मिळाली. सो देयरफॉर t1 ची व्हॅल्यू किती घेणार? फर्स्ट टर्म -3. t2 ची व्हॅल्यू काय घेणार? t1 प्लस d. t1 ची व्हॅल्यू किती आहे? -3 प्लस d ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर आन्सर काय मिळालं सांगा? काय मिळणार? -3. ओके, t3 ची व्हॅल्यू काय सांगा? t2 प्लस d. t2 ची व्हॅल्यू किती मिळणार? -3. कॉमन डिफरन्स 0. आन्सर इज -3. फक्त 4 टर्म्स फाइंड आउट करायच्या, जास्त नाही करायच्या. t3 प्लस d. t3 -3. कॉमन डिफरन्स 0. आन्सर इज -3. So therefore the AP is what? -3 first term,
second term, third term and fourth term. -3, -3, -3 and so on. Okay. Third one बघा. A ची व्हॅल्यू आहे -7 and D ची व्हॅल्यू आहे 1/2. असं असताना आपल्याला कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म दिलेली असताना AP तयार करायची. कशी तयार करणार आपण? गिवन मध्ये काय दिलेलं आहे? A -7 आणि D किती दिलेलं आहे? 1/2. A म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स म्हणजे D. इथं T1 ची व्हॅल्यू -7. T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. T1 प्लस D. T1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? -7 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? 1/2. ओके. मग ह्या 7 च्या डिवाइडेड मध्ये इथं डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन करता येत नाही. म्हणजे डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे 1 घेतलं. 7 दुनी 14 -14 प्लस 1 भागिले 2. -14 मध्ये गेलं -13 भागिले 2. T3 T2 T3 कसं फाइंड आउट करायचं लक्ष द्या. T3 is equals to T2 plus D. T2 ची व्हॅल्यू किती आहे चेक करा बरं. -13 भागिले 2 प्लस D ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 1/2. मला सांगा तुम्ही जर छेद कसा आहे? समान. अंशाची काय करायची? बेरीज. -13 प्लस 1 म्हणजे येते -12 भागिले 2 म्हणजे उत्तर किती मिळणार आपल्याला? -6. ओके. त्यानंतर T4 ची व्हॅल्यू काय मिळणार? T3 प्लस D. T3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? -6 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 1/2. साइन दोन्ही 12 प्लस 1 भागिले 2 उत्तर मिळालं -11/2. So therefore the AP is first one is what? First term is what? -7. Second term is -13/2. Third term is -6. And then -11/2 and so on. Okay? आपण AP तयार करतोय अरिथमेटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला असताना आपण AP तयार करतोय. बघा याचा AP कसं तयार करणार? सोल्युशन गिवन मध्ये काय दिलंय? A ची व्हॅल्यू -1.25 and D ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. So therefore first term means that A means that T1 ची व्हॅल्यू -1.25. ओके. T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. T1 प्लस D म्हणजे पहिल्या टर्म मध्ये जी अगोदरची टर्म आहे त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करत चालायचा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळत चालणार. T1 ची व्हॅल्यू आहे -1.25 प्लस D ची व्हॅल्यू आहे 3. ओके. सबट्रॅक्शन करायचं. कसं करायचं? पॉइंटचं आणि विदाउट पॉइंटचं. आता बघा मोठा नंबर दोन्हीपैकी कोणता सांगा बरं? 3 आहे. बरोबर आहे. मग 3 घेतला. मला सांगा इथं एक च्या नंतर किती पॉइंट आहेत? सॉरी 1 आहे. बरोबर आहे. पॉइंटच्या नंतर किती नंबर आहेत? 2 आहेत. मग काय करायचं? एका संख्येच्या नंतर पॉइंट आणि इथं 2 शून्य देऊन टाकायचे आणि इथं 1.25. ओके. सबट्रॅक्शन करा. 0 मधनं 5 जात नाही तर 10 किती मिळाले? 5. परत इथला घेतलेला इथं देऊन टाकला. येणारे 3 इथं 10. हे 10 मधनं 3 गेले 7 पॉइंट. परत इथे घेतलेला इथं देऊन टाकला 1. ओके. म्हणजे आन्सर किती मिळालं सांगा? 1.75. ओके. हे झालं. नेक्स्ट वन T3 काढायचंय. T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? 1.75 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. ओके. मग जर दोन्हीची ऍडिशन केली तर किती मिळणार सांगा? 4.75. देन T4 तर T3 प्लस D. T3 ची व्हॅल्यू 4.75 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे? 3. आन्सर काय मिळणार? 4 आणि 3 7. 7.75. ओके. So therefore the AP is काय फर्स्ट टर्म सांगा? -1.25 comma 1.75 comma 4.75 comma 7.75 and so on. Okay.
आता राजांनो, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे दोन्ही तुम्हाला होमवर्क साठी येतात. हे तुम्ही दोन होमवर्क करायचे. काय करायचे तुम्ही? होमवर्क HW तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता बघा क्वेश्चन नंबर ह्या प्रॅक्टिस सेट मधला लास्टचा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो आपल्याला? क्वेश्चन नंबर 3, फाइंड the first term and common difference for each of the AP दिलेले AP चे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फक्त एवढंच लिहायचे, दुसरं काही नाही. याच्यातले मी फक्त एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे. 4 आहेत, त्याचे 2 तुम्ही सॉल्व्ह करायचे. तर सर्व मी सॉल्व्ह करून देणार, तर तुम्ही काय करणार? हो ना. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड आउट करणार. काय दिलेलं आपल्याला? गिवन AP इज काय दिलेली? गिवन AP 5, 1, -3, -7. ते म्हणाल तुम्ही सर डायरेक्टली कसं काय म्हणजे AP चे? कारण सांगितले फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स, म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढा. तर कॉमन डिफरन्स कुणाचा निघत असतो? जी सिक्वेन्स AP आहे त्याचाच कॉमन डिफरन्स निघणार. याचा अर्थ दिलेली सिक्वेन्स कशी असणार आहे? AP. सो हे दिलं हिअर T1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 5. T2 ची व्हॅल्यू किती आहे? 1. T3 किती आहे? -3. आणि T4 किती आहे सांगा? -7. ओके. सो देयरफॉर फर्स्ट टर्म, आपण फर्स्ट टर्मचा नंतर विचार करूया. पहिले कॉमन डिफरन्स काढू. T2 - T1. T2 ची व्हॅल्यू 1 मायनस T2 ची व्हॅल्यू 1 आणि T1 ची व्हॅल्यू 5. आन्सर काय मिळाला? -4. आता हे AP असल्यामुळे प्रत्येकामधला कॉमन डिफरन्स तोच येणार आहे. तिथे लिहायचं. सो देयरफॉर एकच करायचं. सो देयरफॉर फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू काय? फर्स्ट टर्म आपल्याकडे 5 and common difference is equals to D is equals to what? -4. संपलं. म्हणजे गिवन AP त्यानंतर T1 T2 T3 T4 नंतर दोन्ही मधला दोन्ही पैकी कोणाचा एकाचाच काढायचा कॉमन डिफरन्स. हे झालं की फर्स्ट टर्म आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे आणि कॉमन डिफरन्स एकाचाच काढायचा. दॅट्स ऑल. याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन 0.6, 0.9, 1.2, 1.5 and so on. इथे so on लिहायचं राहिले आपल्याला. काय लिहिणार आपण इथं? गिवन AP इज. सो गिवन AP काय दिलेली आपल्याला? 0.6, 0.9, 1.2, 1.5 and so on. ओके. हे झालं. मग काय करणार आपण याच्यामध्ये? हिअर T1 ची व्हॅल्यू 0.6, T2 ची व्हॅल्यू 0.9, T3 ची व्हॅल्यू 1.2 आणि T4 ची व्हॅल्यू आहे 1.5. T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0.9 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे? 0.6. तर आन्सर काय मिळणार सांगा? 0.3. ओके. झालं. सो देयरफॉर फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म किती आहे सांगा? 0.6 and कॉमन डिफरन्स इज इक्वल्स टू किती आहे सांगा? कॉमन डिफरन्स 0.3. तर आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे दोन तुम्ही काय करायचे? होमवर्क सॉल्व्ह करायचे. ओके. तर आपली प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्णपणे संपलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आणि AP कसं तयार करायचं या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके.